नाही, पण त्यांचा आजची स्ट्रॅटेजीच होती. कालचं सगळं फिसकटल्यानंतर आज सभागृहात बोलूच द्यायचं नाही विरोधकांना. आणि त्यांचे 15 लोक बोलले. आमचे विरोधी पक्षनेता बोलत असताना समोरनं गोंधळ करत होते. दिसत होतं स्पष्ट की त्यांचे हे काय आहेत. आणि परत एकदा 97,000च्या पुरवणी मागण्या, खिशात ₹1 नसताना लोकांच्या माथी मारल्या. म्हणजे लोक कर्जबाजारी अजून 1,00,000 कोटींनी झाले. आता बघूया आमदारांना काय देतात. आता मी जाहीररित्या महाराष्ट्रासमोरच बोलतो, मला 3 वर्षात एकही रुपया या सरकारने दिलेला नाही. हात जोडून विनंती करतो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना की मी काय म्हणजे माझे मतदार काय हे नाही आहेत, ते पण सुद्धा महाराष्ट्राचे नागरिकच आहेत. तेव्हा तिथला निवडून आलेला जनप्रतिनिधी म्हणून मला काय थोडीफार निधी दिला कामांसाठी तर बरं होईल. मी निवेदनं दिल्याचं एक तो निवेदनाचा कागद आहे का आपण जो अजितदादांना दिलेला 17/6 किंवा 17/5/2023 मी माझ्या मागण्यांचं निवेदन त्यांना दिलेलं. त्यांचे डिखले नावाचे जे PS आहेत, PA, ते त्यांच्याबरोबर असतात 24 तास, त्यांना कमीत कमी 100 फोन केले. 100 की मला साहेब दादांची अपॉइंटमेंट द्या, दादांची अपॉइंटमेंट द्या. मला डिखलेंना दोष द्यायचा नाही. त्यांच्या प्रत्येक PAनी प्रयत्न केला, सोलवट सगळ्यांनी, की दादा जितेंद्र अपॉइंटमेंट मागतोय दादा. ते आजपर्यंत अपॉइंटमेंट नाही मिळाली. माझे पैसे माझ्या घरकामाला नको आहेत की माझ्या घरात काय धान्य नाही, भांडी नाही, भिंत बांधायची, असं काय सातच्यासाठी पैसे नको आहेत ना. मला माझ्या मतदारसंघातल्या गरीब लोकांची कामं करण्यासाठीच आमदार वणवण फिरतो. मी तर सांगितलेलं पहिल्या भाषणात की एकनाथ शिंदेंच्या दारासमोर उभा राहायला तयार आहे, मला निधी द्या. आणि मी त्याला लाजत नाही. माझ्या मतदारसंघासाठी मी काय वाटेल ते करत असतो. पण ही कुठली पद्धत की तुम्ही 3 वर्षात आमदाराला ₹1 देणार नाही आणि तरी माझ्या मतदारसंघात कामं होतात. भगवान के घर में देर है अंधेर नहीं. असं आहे, 2 वर्ष जेव्हा सरकार या दोन्ही समाजांशी खेळत होतं तेव्हा सरकारला का आठवलं नाही बरं विरोधी पक्ष? तेव्हाही आम्ही भाषणात सांगत होतो की तुम्ही 2 समाजाला खेळवतात, त्यांच्यात आपापसात भांडणं लावतात. महाराष्ट्राचं इतिहास आहे की महाराष्ट्र समाज व्यवस्थेमध्ये कधीही पडदा फाटलेला नाही. शिवाजी महाराजांबरोबर 18 पगड जाती होत्या, ते महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य होतं. फुलेंनी शाळा सुरू केल्या पण त्या सगळ्या समाजासाठी चालू केल्या. शाहू महाराज तर सामाजिक स्वास्थ्याचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि आंबेडकर साहेबांविषयी काही बोलायलाच नको, त्यांनी तर संविधानच लिहून दिलं तुम्हाला. पण तुम्ही याला मराठ्यांना एकीकडे भडकवायचं होतं आणि एकीकडे OBCंना भडकवायचं होतं. दोघांना गुळ लावून ठेवले आणि आता काहीच होत म्हणलं. विरोधी येत नाहीत ना, विरोधी पक्ष आले नाही ना. तुमचा निर्णय तुम्ही घ्या ना बाबांनो. जेव्हा गुलाल उधळला वाशीला तेव्हा आम्हाला विचारलं होतं. नाही, ही केसच हास्यास्पद आहे. 60 तासानंतर बरोबर माणूस हाती लागतो. 60 तासामध्ये त्यांनी पूर्ण ब्लड टेस्ट करून घेतले असणार. एकही ब्लड टेस्टमध्ये 60 तासानंतर मला अल्कोहोल किंवा ड्रग्सचा इन्फ्लुएन्स सापडणार नाही. त्यांनी 2दा-3दा केल्यानंतर त्याला कळलं असेल आता काहीच नाही आपल्या रक्तात, ना दारू आहे ना ड्रग आहेत. मग तो हजर झाला. आता काय करणार पोलीस? कुठला पुरावाच नाही आहे तुमच्याकडे तर ही केस काय नेणार पुढे? आणि इतकी क्रूर मानसिकता असलेला माणूस आहे तो की एका आईला 2 किलोमीटर फरफटत घेऊन जातो. त्यांनी जर गाडी थांबवली असती जागच्या जागी, माणुसकीच्या भावनेने उतरला असता तर त्या आईचा जीव वाचला असता.
असं आहे, 2 तारखा पडल्या. 16 तारखेला जे सिम्बॉल्स इलेक्शन कमिशनच्या विरोधातची आमची जी लढाई आहे ती 16 तारखेला आहे आणि 23 तारखेला जी आहे ती जे अध्यक्षांनी निलंबन केलं आहे, निलंबन केलं नाही सगळ्यांना, म्हणजे कोणीच काही गुन्हा केलेला नाही, समोर प्रेत पडलेलं दिसतं डेमोक्रेसीचं, तरी म्हणतात कोणीही मारलेलं नाही. मग या डेमोक्रेसीच्या शवाला फुलं व्हायची कशी हा प्रश्न विचारायला चाललो आहे सर्वोच्च न्यायालयात. सर्वोच्च न्यायालय ऐकतंय आमचं, कारण का डेमोक्रेसीचं प्रेत याच सभागृहात पडलं. तेवीस तारखेला सुनावणी आहे, 16 तारखेला इलेक्शन कमिशनने घेतलेल्या निर्णयाची सुनावणी आहे. जर आजचे दिन आल्यासारखे वाटत आहेत. असं म्हणतं आहे की ओबीसी मधनं मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही ते सांगा. असं ठीक आहे, पण किमान सभागृहामध्ये तसं आम्हाला सांगा. अहो, तुम्ही एवढे वर्ष आम्हाला विश्वासात घेतलं का, विचारलं का काय करूया, आता कशाला विचारता? तुम्ही तर स्वतःला स्वतंत्र बुद्धिमान समजायचे ना. हा आयोग नेमलाय, तो आयोग नेमलाय, असं केलंय तसं केलंय, पेढे खायला घातलं काय, हा नारळ फुले करता काय, आता कशाला पाहिजे आम्हाला? आता तुमचा निर्णय, तुम्ही घ्या ना. 206 आमदार आहेत तुमच्याकडे. माझ्यावर आहे का? रोहित पवार कशाला जमीन दाटेल कोणाचा? तो काय पडळ आहे का? फक्त आम्ही इयररिंग आणि मंगळसूत्र चोरत नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.